हॅलो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळीच निघालो होतो आम्ही एमपीत जायसाठी. आता तुम्ही म्हणत असाल का एमपीत कायले चाललो आम्ही, तर आज आम्ही चाललो होतो खाटूश्यामच्या मंदिरात. आता हे नवीनच खाटूश्यामचं मंदिर झालं असं ऐकलं होतं. म्हटलं आता चला सगळ्यात जणी म्हणे जायचं आहे म्हणे सकाळीच वेळेवरच प्लॅन झाला. मग निघालो ना आम्ही जायसाठी. तर आम्हीच कायले मागं राहतो. मग आम्हाला म्हटलं पाहिजे फक्त कुठं जायचं आहे म्हणून बिलकुल तयारच राहतो. मग सकाळी सकाळी इतकी थंडी लागू राहिली होती की बस इतक्या थंडीत निघालो ना आम्ही स्कूटीवर जायसाठी. आणि डबल सीट काय ट्रिपल सीट गेलो होतो आम्ही 2 स्कूटीवर. मग गेल्यानंतर तिथे थांबलो थोड्या वेळपर्यंत. मंदिरात जाऊन पोचलो. सगळ्या जणींना आपापल्या स्कार्फ वगैरे सगळे सोडले. मग जायचं होतं मंदिरात. मंदिरात गेलो पहा सगळ्या जणी कशा एक्सायटेड होत्या सकाळी सकाळी जायच्या. आता मला तर एवढं काही म्हणजे ह्या गोष्टीत एवढा इंटरेस्टही नाही आहे ना आपला विश्वासही नाही आहे ह्या गोष्टीत. पण कसं आहे आता सगळ्या मैत्रिणी राहते त्याची श्रद्धा आहे. तर मग आता त्याच्या श्रद्धेचा मान आपल्याला ठेवाच लागते. मग सगळ्या जणी मंदिरात जायसाठी लागल्या. बाबू मी गेली, स्मिता सगळ्याच जणी गेल्या. मग मीच कोण मागं राहतो. म्हटलं बाबा चला आपणही जाव. मग तिथं गेल्या सगळ्या जणी. मस्त तिथं टिक्का बिक्का लावून राहिल्या होत्या. कोणी प्रसाद खाऊन राहिलं होतं. म्हटलं आता प्रसादाच्या ठिकाणी आपण मागं राहिले राहावं. मग मी गेली तिथं प्रसाद खासाठी त्याच्यासोबत. मग आम्ही आता म्हटलं आता आलोच आहेत. आपला व्हिडिओ तर ऑनच राहत असते. तर व्हिडिओत आपण सगळ्या जणी सारख्या पाया लागू म्हटलं. तर इथं कायच्या सारख्या पाया लागायला भेटते. हे पहा ना एक त्याच्यातली आमच्यातली चुलबुली आहेच एक तनू. सगळ्या जणी एकानं पाया लागू म्हटलं तर सगळ्या जणी पाया लागायला लागल्या. आणि हे पहा तनू एकटी उभीच होती. म्हणजे हेच एक चुलबुली आहे. सगळ्या वेगळ्या कारण पण हे वेगळीच करते. मग सगळ्या जणांनी तिथं पाया घ्यायला लागल्या. त्याच्यानंतर मग तिथंच एक नदी होती. मग त्या नदीवर जायचं होतं आम्हाला. तर त्या नदीवर गेलो मग आम्ही सगळ्याजणी तिथं पाया लागून. आणि त्या नदीत एवढं काही विशेष पाणी नव्हतं. वास येत होता त्या पाण्याचा. पण म्हटलं चला आता जाऊ द्या. जाऊन बसलो त्या नदीत. आपल्याला पाणीच मोठा इंटरेस्ट येते. तर मग असा झाला आमचा प्रवास. तर भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये.